प्लॅनिंग कशी असली पाहिजे ऍक्च्युअल मध्ये स्वतःसाठी किंवा आपल्या पोरांसाठी झालं किंवा आपल्या आई वडिलांसाठी कशा प्रकारे आपण प्लॅनिंग केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहीत पडल्या याच्यामध्ये. मग हेल्थ साठी झालं, मग पुढचे जे आपले प्लॅन्स त्याच्यासाठी कशा प्रकारे आपण प्लॅनिंग केली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे, आणि इन्व्हेस्टमेंटचे किती किती सोर्स आहेत त्यांना ट्रॅक कसं करायचं. मंथली झालं, मग ते इयरली झालं, क्वार्टरली झालं, ज्या गोष्टी माहीत पडल्या तर खूप आवडलं मला. थँक्यू, व्हेरी गुड. आपल्या ज्या हे आताचे 22 फंडामेंटल्स ज्या होत्या त्या पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. पैसा डबल वाल्या स्कीम मध्ये हर्ड मेंटॅलिटीवर जायचं नाहीये. मेंटर असायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला. त्याच्यानंतर आपले पैसे प्रॉपरली गोल सेट करून त्या गोलच्या कॅल्क्युलेशन करूनच तिकडे टाकले पाहिजे. जे आपला रूल आहे, रूल ऑफ 72, त्याच्या हिशोबाने त्याचे कॅल्क्युलेशन करून किती दिवसात तुमचा पैसा तुम्ही म्हणजे जो आता इन्फ्लेशन रेट लावून तो त्यावेळेस किती होणार आजच्या रेटनं, तर तो कॅल्क्युलेट करून त्या हिशोबानं गोल सेट असायला पाहिजे आपले, की त्यावेळेस आपल्याला तेवढे पैसे लागतील, तर आजपासून त्याची प्लॅनिंग असायला पाहिजे.